40 करोड़ रुपए की फिरौती के लिए बिल्डर के बेटे का अपहरण करने वाले 10 लोग गिरफ्तार। अंबरनाथ शहर में मंगलवार को बिल्डर संजय शेड़के का 20 वर्षीय बेटा अंबरनाथ पूर्व के चाम्स ग्लोबल सिटी से अपनी स्विफ्ट कार में जा रहा था। तभी कुछ अपहरणकर्ताओं ने अपनी गाड़ी से उसका पीछा किया और उसे अपहरण करके उसके पिता बिल्डर संजय शेड़के को फोन करके 40 करोड़ रुपए की फिरौती की मांग की। पैसा न देने पर लड़के को जान से मारने की धमकी। इस बात की शिकायत बिल्डर शेड़के ने अंबरनाथ पुलिस थाने में की। उल्लासनगर के पुलिस उपायुक्त जोन 4 डॉक्टर सुधाकर पठारे ने थाने पुलिस उपायुक्त के निर्देश पर तुरंत 8 पुलिस टीम बनाकर चारों तरफ जाल बिछाया और करीब 45 सीसीटीवी की मदद से सिर्फ 12 घंटों में अपहरण युवक को सही सलामत रिहा कर दिया। अपहरणकर्ताओं ने 40 करोड़ रुपए के बाद 7 करोड़ फिर 2 करोड़ की मांगी, मगर पुलिस टीम की गाड़ी को पीछा करते थे उन्होंने युवक को छोड़ दिया। पुलिस ने सिम कार्ड विक्रेता निखिल लबाना को गिरफ्तार करके मुख्य आरोपी देवीदास वाघमारे, दत्तात्रेय पवार सहित कुल 10 लोगों को गिरफ्तार करके उनके पास से कार, देसी पिस्तौल, कारतूस, एयर पिस्टल, कोयता, रस्सी, काला मास्क और 5 मोबाइल समेत कुल 12,62,000 रुपए का माल बरामद किया। यातील फिर्यादी जे आहेत हे एक अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत। त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे। त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे। ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत। या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे, मास्टरमाइंड आहे, हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे। त्याचा तो मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेसमधील निलंबित कर्मचारी आहे। त्याचा 3 ते 4 गाड्या असलेला थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातली मास्टरमाइंड आहेत। त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत। यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत। जुनी रायवरील नाही, ते केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे।